अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय हा आहे मित्रांनो. आपण जे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे, तुमचे नशीब, तुमच्या नशिबाची कुलूप उघडू शकते मित्रांनो. आपल्याला रोज सकाळी उठून एक काम करायचं आहे. बघा मित्रांनो, पितळाच्या भांडे घ्यायचे आहे मित्रांनो. हिंदू धर्मामध्ये पितळाचे भांडे जे आहेत खूप शुभ आहे मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे, रोज रात्री झोपण्यापूर्वी पितळाचे भांडे घ्यायचे आहे, त्यात पाणी भरायचे आहे. आपल्या बेडरूमजवळ आपल्याला बेडरूममध्ये ठेवायचे आहे मित्रांनो. मग सकाळी उठून आपल्याला हे काम करायचं आहे. हे बघा मित्रांनो, हे काम झोपण्यापूर्वी आपल्याला करायचं आहे. रोज झोपण्यापूर्वी एक पितळाचे भांडे भरून पाणी घ्यायचं आहे, आपल्या बेडरूममध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर हे पाणी आपल्याला झाडाला किंवा रोपाला किंवा एखाद्या झाडाला किंवा एखादं छोटं रोप असेल मित्रांनो, तिथे आपल्याला हे पाणी टाकायचं आहे मित्रांनो. असे केल्याने आपले मनाचे मानसिक शांतता होईल मित्रांनो. मानसिक तणाव जे आहे मित्रांनो ते दूर होईल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दर गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे, हे एक काम करायचं आहे. गुरुवार म्हणजे भगवान विष्णूला समर्पित आहे. असे केल्याने आपली स्थिती मित्रांनो सुधारेल. आपल्याला एक काम करायचं आहे, गुरुवारी हरभऱ्याची डाळ भरलेले पितळाचे भांडे हरभऱ्याच्या डाळमध्ये टाकायचे आहे मित्रांनो. आणि कलश जे आहे गुरुवारी आपल्याला भरून ठेवायचं आहे हरभऱ्याच्या डाळीने मित्रांनो. आणि आपल्याला काय करायचं आहे, भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन आपल्याला हे दान करायचं आहे. म्हणजे पितळाच्या भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ आपल्याला भरायची आहे गुरुवारी. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन हे हरभऱ्याची डाळ आपल्याला दान करायची आहे पितळाच्या भांड्यासोबत मित्रांनो. आणि असे केल्यानंतर श्री हरी विष्णू यामुळे आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला सुख समृद्धी भरून देते मित्रांनो. आपल्या घरातील वातावरण शांत होईल, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल मित्रांनो. आणि आपल्याला काय करायचं आहे, धनाची देवीला आपल्याला प्रसन्न जर करायचं आहे मित्रांनो, तर काय करायचं आहे, हे बघा. धनाची देवी लक्ष्मीच्या समोर पितळाचा आपले जे लक्ष्मीचे फोटो आहे मित्रांनो, त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, पितळाचा दिवा घ्यायचा आहे, शुद्ध तूप टाकायचं आहे मित्रांनो त्या दिव्यामध्ये. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले घर अगदी आनंदित राहील मित्रांनो. आणि हा दिवा आपल्याला लावायचा आहे, शुद्ध तूप शुक्रवारी करायचं आहे मित्रांनो. हे काम धनाच्या देवी समोर संध्याकाळी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. घर आपले आनंदमय होईल, कोणतेही घरावरती आपले कधीही संकट येणार नाही मित्रांनो. हे काम आपल्याला दर शुक्रवारी करायचं आहे. आणि हे बघा, आपली सूर्याची स्थिती आपल्याला मजबूत करायची आहे. तर रोज सकाळी आपल्याला तांब्याचे भांडे घ्यायचे आहे, त्या भरून पाणी घ्यायचं आहे. तांब्याच्या भांडे घ्यायचे आहे, ते तांब्याचे भांडे भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये रोळी म्हणजे हळदी आणि अक्षता मिक्स करायचे आहे. सूर्यदेवाला हे जल अर्पण करायचं आहे मित्रांनो. असे केल्याने कुंडलीतील सूर्य आपले मजबूत होईल. आणि तसेच अशुभ ग्रह जे आहे मित्रांनो, ते अशुभ ग्रह आपले प्रभाव कमी होईल मित्रांनो. करिअर संबंधीच्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळेल. हे काम आपल्याला रोज सकाळी करायचं आहे. आणि हे बघा मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.